know these brothers my guys. Know that we fly, know that they ride or die. They wanna move like. नमस्कार मंडळी, तुमचं या नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत. आता मी निघालो आहे गावावरून आणि आज आपण बघणार आहोत या व्हिडिओमध्ये जो रस्ता आहे तो थेट धानकोली माझ्या गावापासून ते आपल्या लोणेरेपर्यंत इथपर्यंतचा निसर्गरम्य रस्ता आणि वातावरण खूप सुंदर असल्यामुळे ना आवर्जून हा व्हिडिओ बघा. चला चल आजीला पाणी दे. समोर जाऊन देऊ नये. आजोबा असतील बाबा आहेत त्यांना दे जा. छप्पर काढले म्हणजे हा काका हो फोन करतो पप्पा का ना. हो बाय करा. हा बाय. हा बाय सांग. बाय 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 बाबा. आजोबा आजोबा बाय. चल पकडे थांब. चला का. आहे चल. चला आई. हा जा पुढे जा पटकन घे. आहे चल. आई चल. ती बघ आजी बघ ती बघ आजी बघ. अरे ती बघ पण नाही आजी बघ तिथे. आवाज द्या. बाय बाय कर बाय. अष्टमीत येतो अष्टमीत चला बाय. सगळी चल. तर मंडळी सर्वांचा निरोप घेऊन झाला आणि आता मी निघालो आहे मुंबईच्या दिशेला. तर आता गावातून जस्ट बाहेर निघालो आहे आणि रस्त्याच्या दुतर्फा झाडं आहेत मस्तपैकी आणि मेन हायवेपर्यंत आता म्हणजे गावातनं जो मेन रस्ता आहे तिथपर्यंत जाताना असंच असा हिरवळीचा भाग आणि पुढे आपण बघूया नक्की रस्त्याची काय परिस्थिती आहे आणि असा आमच्याकडे येताना दापोलीचा रस्ता कसा आहे, मंडणगड दापोलीचा. चला बघ ना. मी मारे ना तुला बाबा. ए डोंट पुल माय हेअर. अरे एवढी मस्ती. इथे बघ इकडे बाहेर बघ 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 काय बघ लावली यांनी. बघ. कोण नाही गाणे चालतात रिक्षामध्ये. कोण नाही गाणे चालतात. हा मग गावाला काय. हे बघ तिथे येते काय वाळा आहे, नदी आहे काय. पाणी पाणी हो तिकडे मागे गेला टर्निंगला. ती रिक्षा बोलते ना तिथे वाळ आहे. हे साचलेलं बघा. हो बकवास चिंगम बकवास. हो 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 ओरडू नको. हा बोल ना तू बोल. पप्पा पप्पा पप्पा. You hungry? You want food? You sleep now. चला. किधर जाने का तुमको बाबा. ही बाबली शिवा. किधर जाने का है. असं समजतच नाही रे. झेंडा लावला ना तू. म्हणून समजलं तरी नाही तर समजलं पण नसतं. ते दिसतच नाही येते म्हटलं.
दिवा करतात ना ते म्हणते. तर मंडळी आपण आता वेळवीला पोहोचत आहोत आणि वेळवीवरून आपल्याला राईट घ्यायचं आहे. आणि बघा हा वेळवीचा राईट टर्न घेतल्यानंतर आपण मेन रोडला पोचतो आणि आता आपण हा थेट मंडणगड मार्गे जाणार आहोत. चला. तर मित्रांनो पावसाची सुरुवात झालेली आणि पाऊस आता शांत अशी कोसळते आणि मध्ये मध्ये आता मला वायपर चालवायला लागेल कारण की ते थोडंसं ढगाळ वातावरण आहे. आणि इथनं आपण आता कादिवलीला पोहोचणार. कादिवलीवरून पुन्हा आपल्याला लेफ्ट घ्यायचं आहे ते मी तुम्हाला सांगतो कसं ते. आणि हा मस्त सुंदर घनदाट आजूबाजूला परिसर आणि त्यातनं हा मस्त नागमोडी रस्ता आहे आणि याचाच असंच निसर्गाचा आनंद घेत आपण पुढे आता दापोलीच्या माफ करा कादिवलीच्या दिशेला पोहोचणार आहोत. चला. मामा येतो आताला कुठे आता कुठे चालेल सांगा मग. चला काळजी घ्या. तर मित्रांनो आता आपण कादिवलीवरून लेफ्ट घेणार आहोत. दापोली ते मंडणगड रोड आहे हा आणि आता आपण हा स्ट्रेट जो राईट जातो तो दापोलीकडे जातो आणि लेफ्ट जातो तो मंडणगड या मार्गे. आणि आता आपण मंडणगडच्या दिशेला चाललो आहे आणि मंडणगडवरून आपण पुढे लोणेरेपर्यंत जाणार आहोत. हा बघा हा लेफ्ट घेतला आहे आणि हा जातो आहे मंडणगडच्या दिशेला. चला.
आता मित्रांनो खराब रस्त्याची सुरुवात आणि हा रस्ता जवळजवळ 5-1 किलोमीटर आहे असाच खडबडीत, म्हणजे फार मोठे खड्डे नाही आहेत तरी पण खडबडीत आहे. बऱ्याच ठिकाणी छोटे छोटे खड्डे आहेत, फार असे मोठे खड्डे नाहीत. आणि मुंबई गोवा हायवेसारखे तर नाहीच आहेत, कारण की तिथे तर भले 2-2 फुटाचे खड्डे आहेत या म्हणजे येताना पाहिले मी. आणि हे तर काय गावचा आतला रस्ता म्हटलं तर चालू शकतं. हे पाहू शकता किती खडबडीत आहे. गाडी मात्र हळू घेऊन जावी लागते, पण जर तुमची मोठी चांगली गाडी असेल, मोठी टायर्स असतील तर काय विषयच नाही. म्हणजे जसं बोलेरो वगैरे अशा गाड्यांना काय रस्त्याचा काय फारसा काय फरक पडत नाही खड्ड्यांचा. आणि आपली जर हॅचबॅक असेल आणि किंवा सिडान वगैरे असेल तर आरामातच जावं लागेल, कारण की रस्ता खड्ड्यामुळे काय होतं, टायर एकदा तुमचा पंक्चर झाला तर मग तो अजून एक प्रॉब्लेम. तर अशा पद्धतीने आरामात इथून जातो आहे. आणि हा एक पॅच सोडला, त्याच्यानंतर पुढचे जे रस्ते आहेत ते चांगले आहेत. मध्ये असेच आपल्याला खडबडीत रस्ते पाहायला मिळतीलच. आणि इथून आता आपण निघालो की आम्हाला आता वाटेमध्ये पालवणी हे गाव लागतं. पालवणीनंतर आपण थेट छोटी छोटी गावं आहेत, म्हणजे बोरगर, त्याच्यानंतर नारगोली, अशी सगळी गावं लागतात मध्ये आणि थेट मंडणगडला पण पोचतो. तर आता आपण डायरेक्ट मंडणगडच्या दिशेलाच आपण जाणार आहोत. आणि त्या हिशोबाने आता आपण हा जो खड्ड्यांचा आहे तो जरा स्किप करतो आणि पुढे आपण पटापट जाऊया. मित्रांनो, हे जे बॅकग्राऊंड तुम्हाला ऐकायला मिळतं आहे ना, ते तर कसं आहे, माझी छोटी बेबी आहे, तिच्यासाठी तिला आवडती गाणी आहेत. तिचं जरा मनोरंजन करण्यासाठी हे तुम्हाला बॅकग्राऊंड ऐकायला येते. पण आता कसं आहे, आता आपण जे चाललो आहे ते बघा, आता आजूबाजूला असं हिरवळ आहे आणि हा अजून काहीसा असा खड्ड्यांचा जो म्हणजे खड्डेदायक रस्ता आहे तो इकडे अजून आहेच. म्हणजे एक मी जसं म्हटलं 5 किलोमीटर, तर 5 किलोमीटरपेक्षाही जास्त असा हा इथे रस्ता म्हणजे खडबडीत रस्ता आहे पाहायला मिळतो. आणि आता इथनं आपण मागे बघितलं ना, हा एक समोर हा झाड जो दिसतोय तोडलेलं आहे वडाचं, हे जे झाड आहे ना, हे खूप मोठं झाड होतं आणि खूप चांगलं देखील होतं. काय का तोडलं आहे काय माहिती नाही, पण असो, काहीतरी रस्त्याची म्हणजे रस्ता त्यांना वाढवायचा असेल असं काहीतरी असेल. पण आता रस्ता पाहताय तर खूप चांगला रस्ता आहे. तर आता चांगल्या रस्त्याची सुरुवात आता आपण इथून थोडंसं परत फास्ट फॉरवर्ड करत पाहूया आणि मंडणगडला डायरेक्ट थेट आपण पोचूया. तर मित्रांनो, फास्ट फॉरवर्ड करणार होतो, पण आता खरी मजा तर या आमच्या नारगोळीच्या घाटामध्ये. आणि आता घाट आता आपल्याला सुरू होतो आहे, तर आपण कंटिन्यू ठेवूया. आपण जरा थोडं फास्ट फॉरवर्ड करूया आणि घाट पहा, सुंदर असं आहे आणि खूप नागमोडी आणि खूप रिस्की पण आहे हा घाट. तर आता या घाटाची सुरुवात आपल्याला पाहायला मिळेल. तर चला, आपण नागमोडी वळणदार सुंदर असा घाट नारगोली या घाटामध्ये आपण आता प्रवेश करतो आहे. तर आता ते पण पहा, चला.
तर मित्रांनो, नारगोळी आपला घाट संपलेला आहे आणि आता आपल्याला परत आपण सपाटीवर आलो आहे. आणि सपाटीवर आल्यानंतर आता आपल्याला एक सुंदर असा मंडणगड जवळ पडेल आणि आता एक ब्रिज लागतो. हा पाहू शकता, नदीवरून आहे, दोन्ही तर्फा दुतर्फा हा ब्रिज आहे. आणि परत एक छोटं गाव लागतं आणि इथे डाव्या हाताला शाळा आहे. आणि असं करत करत आपण मंडणगडच्या दिशेला पोहोचतोय. चला. तर मित्रांनो, जसं मगाशी म्हटलं होतं, छोटी छोटी गावं, त्यातलं अजून एक गाव बोरगर हे गाव आता आपल्याला दिसेल आणि त्याची कमानी दिसते रस्त्यातनं. आणि पुढे वरती बौद्धवाडी आहे. हे बोरगर गाव इथनं सुरू होतं, या कमानीतनं. आणि पुढे आपण वरती बौद्धवाडी लागते आपल्याला. आणि त्याच्यानंतर जे चढण येतं, त्या चढणानंतर डोंगर चढल्यावरती आपण थेट मंडणगडला पोचतो. तर असा सुंदर असा रस्ता आणि आजूबाजूची हिरवळ, छान असं सकाळची वाट, प्रसन्न वातावरण आणि सुंदर असा प्रवास. तर मित्रांनो, बौद्धवाडी जवळ पोचलो आणि आता बौद्धवाडी क्रॉस केली आहे. आणि आता जसं म्हटलं होतं चढण, तर आता चढण येईल आपल्याला डाव्या हाताला. आणि तो डाव्या हाताचं चढण आपण चढल्यानंतर वरती डोंगर चढलो की आपण मंडणगडच्या दिशेला लवकरच पोचू. तर मस्त असं वरून व्ह्यू चांगला आहे ह्या रस्त्याला. कधी इथे गाडी थांबवली तर पाहू शकता. त्याला डबल 1000 किलोमीटर चालली ती. खतरनाक गाडी होती. लग्न झालेला काय मायक्रा घेऊन आली आपण? झेन होती, झेन. काळी गाडी पण ना. आला मंडणगड. 4 जण मागे आरामात बसायचे. हो. खड्डा होता म्हणून असं काय. 2 पॉईंट आहेत आपल्याकडे, 2 पॉईंट. मम्मीचा माहेर आहे इकडे, राजी. ती राजी का माहेर आहे. काय राहू, 2 पॉईंट आहेत ना. खालीच आहे. राहू दे आता, कशाला नसता तर विषय वेगळा. तर मित्रांनो, जसंच आपण मंडणगडसाठी राईट घेतला आहे, रस्ता खूप खराब आहे आणि असंच खडबडीत रस्त्यातनं आता आपण पुढे मंडणगड आता शहरामध्ये पोचलेलो आहे. आणि आता आपण बघा, हे असे खड्डे आहेत ना सगळीकडे. ह्या मंडणगडला आपण पोचल्या. आणि आता हे खरं इथून खरं दुकानं वगैरे, बँक वगैरे, इथे SBI बँक आहे इकडे. आणि इथून आपल्याला सगळी दुकानं, हार्डवेअरची वगैरे महत्त्वाची सगळी दुकानं इकडे आहेत. आणि आता पुढे गेलो की पोचलो आपण. या डाव्या हाताला मंडणगड ST डेपो आहे. आणि आपण खरी बाजारपेठ इथून सुरुवात होते आणि आतल्या बाजूला तर ही सगळी रस्त्यात दुतर्फा दुकानं आहेत. आणि आपण आता इथून पुढे राईट घेणार. अजून एक रस्ता जो सुरुवातीला म्हणजे इथे आपल्याला दिसेल बघा, स्ट्रेट जातो. हा पाटमार्ग आहे, पाटगाव आहे आतमध्ये. इथे हा रस्ता आहे. आणि पाटगावातनं तो रस्ता जरा पावसाळ्यातून खूप खराब परिस्थिती आहे तिकडे, त्याच्यामुळे तिथे आपण जात नाही. आणि आपण आता हे मंडणगडवरून मुंबईच्या दिशेला राईट घेतलेलं आहे. थोडं आपण थांबूया जरा, पाण्याची बॉटल वगैरे येऊन आणि पुढे निघू पटकन. हे नाही माहिती, इथूनच आपल्याला सरळ जायचं आहे. जरा थांबूया आणि पाण्याची बॉटल घेतो, तसंच निघू.
कुमारकोन दुपारी पोचू. मित्रांनो, मंडणगड शहरामध्ये आणि तो हा जो हायवे याच्या पुढपर्यंत मी तो जिथपर्यंत तुम्हाला दाखवला तोपर्यंत तिथपर्यंत रस्ता एवढा खराब आहे ना, खूपच खराब आहे. खड्डे आहेत. आणि आता रस्ता थोडासा तयार झाला आहे. तो हा रस्ता बघा, खूप सुंदर असा रस्ता आहे, सिमेंटपासून बनवलेला, कॉन्क्रीटचा एक नंबर रस्ता आहे. आता इथून आपण भरधाव जाऊ, इथे फॉस्फोरेट करूया. चला. हां, आणि मंडणगडच्या ह्या पट्ट्यामध्ये तुम्हाला आतमध्ये 3 पेट्रोल पंप मिळतील आणि ते पण असे खालच्या बाजूला 2 आहेत आणि वरती आपण जिथून राईट मारला तिथे HP चा पंप आहे. तर असं पेट्रोलची व्यवस्था आहे. आणि एक CNG पंप आहे जो HP चा, जो वरच्या बाजूला आहे मंडणगडला. आणि जिथून आपण राईट घेतला HP पंपवरती CNG आहे आणि बाकी दोन्ही पंपांवरती पेट्रोल आणि डिझेल मिळेल. आणि ह्या पट्ट्यामध्ये इकडे ही पेट्रोलची फ्यूलची सुविधा आहे. आणि हा रस्ता आता इथून जेव्हा आपण बाहेर निघू हायवेला तिथे आपल्याला पंप तिथे आपल्याला मिळतील. म्हणजे इथे आतमध्ये एवढ्या डिस्टन्समध्ये इकडे जेवढे पंप आहेत. ठीक आहे. मित्रांनो, मंडणगड ते लोणेरे हा जो नवीन बनलेला रस्ता आहे हा तुम्हाला क्वचित कोणी व्हिडिओ आपल्या यूट्यूबवर दाखवला असेल. तर आपण हा पहिल्यांदा व्हिडिओ बनवतो आहे आणि नक्की तुम्ही आवर्जून हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. हा रूट कसा आहे तो समजून घ्या, रस्त्याची परिस्थिती कशी आहे हे पण तुम्हाला याच्यात कळेल. आणि आवडलं तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन आहात तर आवर्जून सबस्क्राईब आणि बेल आयकॉनचं बटन दाबा. कमेंट देखील करा. तुमचा असा सपोर्ट असेल तर अजून चांगले असेच व्हिडिओ बघायला मिळतील. आपल्या इथे मुंबई ते दापोली तसंच पुढचा पण आपण कोकण कव्हर करणार आहोत. तर आता तुम्ही बघितलं जसा पॅच संपला ना की कॉन्क्रीट सिमेंटचा रस्ता संपला. इथे रस्ताच नाही, इथे फक्त खड्डेच. तर इकडे जाताना जरा सावकाश जा, कारण की गाडीचं नुकसान होऊ शकतं. आणि त्या हिशोबाने आपल्याला हळूहळू जायचं आहे. आणि एकदा परत सिमेंटचा पॅच सुरू झाला की मग काय विषयच नाही. पण हा इकडे कधी बनवणार माहीत नाही, तोपर्यंत आपण रस्त्याची मजा घेऊया. चला. आता मित्रांनो, जिकडे डांबरी रस्ता सुरू झाला आहे ना, इथे तुम्हाला त्या डोंगरातून वाहणारे छोटे छोटे झरे पाहायला मिळतील. आणि रस्त्याच्या म्हणजे आपल्या उजव्या हाताला त्या साईडला धरण आहे आणि या धरणाचं पाणी आपल्याला खाली पाहायला मिळेल. पण मला काही कॅमेरा फिरवायला शक्य नाही. पण इकडे या बाजूला तुम्ही याल ना तर खूप एकदम निसर्गरम्य वातावरण, सुंदर असं छोटे छोटे झरे वरून डोंगरातनं वाहणारे. आणि खालच्या बाजूला धरण आहे छोटंसं. त्या धरणाच्या इकडे तुम्ही जर कधी आलात ग्रुप पिकनिक करायला तर तिकडे एक चांगला स्पॉट आहे. हॉटेल एक आहे, त्या हॉटेलच्या मागच्या बाजूला. ती जागा फार वरती गेली आणि आपण आता पुढच्या दिशेला आलो आहे, खालच्या बाजूला धरणाच्या जवळ आलो आहे. त्या साईडला गाडी होती ना आपली पहिली ती होती सफेद कलरची. कुठे सफेद कलरची हीच गाडी? काळी कलरची पण आहे ना होती, एक काळी कलरची पण होती. हो.
बघितलं मित्रांनो, इथे गाडी लागली खाली आणि असे काहीसे असं डेंजर जागा आहेत जे आपल्याला समजत नाही पावसातनं. आणि असे आपले कोकणातले रस्ते आहे मजेदार. चला तर मित्रांनो, पुन्हा एकदा खड्ड्यांच्या साम्राज्यातून आपण चाललो आहे. असंच मध्ये मध्ये काहीसे असे पॅचेस ठेवलेत. का ठेवलेत, कशासाठी ठेवलेत तेच काय कळत नाही. रस्ता बनवला पण मध्ये मध्ये काय हे सोडले काय कळत नाही आहे. कारण की प्रॉब्लेम काय कळत नाही कधीच. हे कधी होणार, कधी संपूर्ण रस्ते मिटणार आहेत की खड्डे राहणार आहेत, की फक्त खड्डेच आपल्याला खड्ड्यातूनच जायचं आहे की चांगल्या रस्त्यातनं जायचं, हे काय हा प्रश्न काय निघत नाही डोक्यातनं. आणि तसंच आता हा पुढे रस्ता आहे की खड्डे आहेत तेच कळत नाही. पुढे चांगला सिमेंटचा रस्ता पुन्हा लागेल, तो पण अर्धवट आहे. म्हणजे एकच लेन चालू ठेवली आहे. तर असं कधीपर्यंत हे असं सहन करावं लागणार आहे माहीत नाही. अक्षरशः कंटाळा पण येतो आणि चीड पण येते. पण नाईलाज आहे आपल्या कोकणाचा लोकांचा, जर आपल्याला ह्या खड्ड्यातनं असं यावं लागतं. सरकार काहीतरी करेल, कधी होईल काय माहीत नाही. त्या आशेवरच आपण असेच आपले वर्ष जात आहेत. असो, तर असा काहीसा प्रवास जो खड्ड्यांच्या मधून रस्त्यातनं नाही खड्ड्यातून चाललो आहे आपण आता. बघू शकता किती डेंजर खड्डे आहेत. आणि गाडीची 100% वाट लागते. सस्पेन्शन तर जातात, टायर पण जात आहेत. कारण की बारीक बारीक ही रेती आहे ना, ही सगळं डॅमेज करत असते. लायनरमधून आवाज येतो आहे काय माहिती. खड्डे म्हणजे बारीक खडी गेले की माहीत नाही. पण असं सगळं हे नुकसान देणार आहे चारी बाजूने आपल्या कोकणी लोकांना. ही सगळी अशी परिस्थिती आहे. कधी लक्ष जाईल या कॉन्ट्रॅक्टर किंवा अजून ह्याच्यामध्ये मंत्र्यांचं. बघू आता, होईल तेव्हा होईल. तरी पण आपण आपल्या उत्साहाने जाऊया मजा करत. चला.
तर मित्रांनो, पाहताय ना रस्त्याची अशी दयनीय अवस्था. अक्षरशः इथून जाताना कंटाळा येतो आणि येते वेळी पण तीच परिस्थिती असते. आता बघा किती हा रस्ता घेतला आहे मोठा, पण अर्धी कामं असं सोडून दिलेलं आहे आणि काम सोडून देवाच्या भरोश्यावर निघून गेले आणि असंच आपल्याला जावं लागतं नाईलाज असल्यामुळे. आणि हा जो भाग आहे तो महापळ आंबेत इकडच्या मधला हा पट्टा आहे, महापळ ते आंबेत. आणि पुढे आता आंबेच्या नंतर तर विषयच नाही, चांगलाच रस्ता आहे. आता आपण जाऊया इथून फटाफट. तर मित्रांनो, आता आपण आंबेच्या ब्रिजवर आहे आणि आंबेचा पूल हा सध्या तरी चांगल्या स्थितीमध्ये आहे. आणि इथनं आता आपण आंबेतला एकदा पोहोचल्यानंतर एकदम सुसाट जाणार आणि तोपर्यंत आजूबाजूचं वातावरण एकदम सुंदर आहे, पण तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये फक्त समोरच दिसत असेल. तरी पण या ब्रिजवरती छोटे मोठे खड्डे आहेतच, नाही असं नाही. आणि इकडे जर मोठ्या गाड्या असतील तर म्हणजे जाताना जर आपला वेग जो आहे स्पीड तो आपण सावकाशात गेलेलं बरं. तर आता आपण आता आंबेडकर पुढचा रस्ता पाहू. तर मित्रांनो, आता आपण आंबेत टोटल क्रॉस केलेलं आहे आणि आपल्याला मुंबई गोवा हायवे गाठण्यासाठी इथे 2 पर्याय आहेत. एक आहे सरळ आपण गोरेगाव लोणेरे मार्गे जाणार आणि हा जो राईट गेला हा टोल मार्ग. मग इथनं पण जाता येतं मुंबई गोवा हायवेसाठी, पण आपण ह्या रस्त्याने जाणार कारण की हा रस्ता बऱ्यापैकी चांगला आणि जरा शॉर्टकट आहे, लवकर पोहोचू म्हणून आपण ह्या रस्त्याने जातो आहे. आणि हा रस्ता खूप चांगला आहे, फक्त एवढंच की छोटा घाट लागतो इथे मध्ये, एवढाच एक रस्ता तो वळणदार आहे, बाकी काहीच नाही. चला आपण तो पण बघूया.
मित्रांनो, आपण आता घाट संपवून खाली आलो आहे आणि आता आपल्याला जे घाट पूर्ण उतरलो आहे आणि बरीच मध्ये गावं, नांदवी वगैरे असं गाव होतं ते आपण क्रॉस केले आणि आता आपण बाहेर पडणार आहोत ते लोणेरे फाट्याजवळ. म्हणजे लोणेरेला जाण्यासाठी राईट आहे, एक लेफ्ट आहे, तो जातो श्रीवर्धनला. तर अशा ठिकाणी आता आपण पोचलो. हा तर मित्रांनो, आपण जसं मी बोललो होतो की एक फाटा येतो तो म्हणजे हा लेफ्ट गेला आहे तो श्रीवर्धनला आणि राईट आहे तो लोणेरेला जातो. तर असा हा रस्ता जो राईट आपण घेतला आहे तो जाणार लोणेरेहून मुंबई गोवा हायवेपर्यंत. आणि आपण लोणेरेला पोचल्यानंतर हा व्हिडिओ इथेच थांबवूया आणि लोणेरेहून ते पुढे पनवेलपर्यंत आपण दुसऱ्या भागात भेटणार आहोत. परत एकदा रस्त्याची परिस्थिती काय हे आपण समजून घेऊया. तर मित्रांनो, आता आपण पोचलो आहे गोरेगाव डेपोजवळ आणि गोरेगाव शहर आहे आणि आता आपल्याला लगेचच दिसेल बघा, या उजव्या हाताला गोरेगाव ST डेपो आहे. बऱ्याच इथे गाड्या थांबतात आणि आता आपण हाच रस्ता कंटिन्यू करून लोणेरे फाटेजवळ लवकरात लवकर पोचू. आणि मित्रांनो, व्हिडिओ हा इथपर्यंतच होता. दापोली म्हणजे धानकोली गाव माझं, धानकोली वेळवी इथनं हा लोणेरे फाट्यापर्यंतचा हा जो व्हिडिओ, रस्त्याची परिस्थिती आणि रस्त्याचा अपडेट, पावसातनं हा रस्ता कसा आहे हे दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि चॅनलवरती नवीन असाल नक्कीच सबस्क्राईब करा आणि शेअर देखील करा. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट देखील करा. आणि पुन्हा आपण नवीन व्हिडिओमध्ये भेटणार आहोत, ते म्हणजे लोणेरे ते पनवेल इथपर्यंतचा जो रोड आहे तो आपण बघणार आहोत. चला तर भेटू पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. सर्वांनी आपापली काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र. These brothers my guys, know that we fly, know that they ride or die.